मानवी जीवनाचा प्रवास असं आपण जेव्हा म्हणतो की आपलं जीवन म्हणजे काय प्रवास आहे हे नेहमी लक्षात ठेवा. जन्माला येतो तेव्हा देहाच्या गाडीत बसतो आणि ती गाडी जोपर्यंत चालते तोपर्यंत ते जीवन, आणि त्या गाडीतून उतरला की त्याला म्हणतो आपण मृत्यू. आता तुम्ही गाडीत बसलात आणि गाडीतून उतरला, काय फरक पडतो का? आता तुम्ही पण बाहेर जाताय ना गाडीतून, गाडीत बसल्याची मजा असते, चांगली गाडीमध्ये आणखी आनंद असतो. जेवढ्या वेळा प्रवासाला असतात त्यातून परत तुम्ही उतरता, मग त्या दुःख होतं का? नाही. पण देहाच्या गाडीत बसताना जो बसतो तो रडतो आणि गाडीतून उतरला बाकीचे रडतात. असा प्रवास असला म्हणजे ज्यावेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला काय करतं, मूल पहिलं रडतं ना, ते नाही रडलं तर बाकीचे रडतात. एवढंच फरक असतं, रडायला हवंच असतं. म्हणजे जीवनाची सुरुवात रडत होते आणि त्याचं शेवट सुद्धा इतरांच्या रडण्यात होतं. याचा नेमका अर्थ काय लक्षात घ्यायला, कारण ह्या अंगाने आपण कधी पाहत नाही. जीवनामध्ये आपण म्हणतो हा मुहूर्त चांगला, तो मुहूर्त चांगला, हे काम केलं पाहिजे, ते काम केलं पाहिजे, असं सगळे निर्णय प्रसंग, निर्णय सण हे सगळे आपण साजरे करत असतो. वाढदिवस साजरे करतो, पूजा अर्चा करतो, हे सगळं जे करत असतो ते कशाने करत असतो की त्यामुळे आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद प्राप्त होत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट जगताना आपण जेव्हा करत असतो त्यावेळेला आपण हे विसरतो की हा आपला प्रवास आहे. आपण काय परमनंट इथे आलेलो नाही. जे आपण माणूस विसरतो म्हणून तर भांडणतंटे करतात ना. टेम्पररी असतं पण भांडणतंटे करणार नाही. किंवा थोडे दिवस आहे तुझे तर तुम्ही कशाला भांडत, थोडे दिवस आहे आपण काय करणार ना. नवरा बायको भांडताय तर त्याला सांगते थोडे दिवस आहे तर काय करणार, भांडायचे पण घाबरून जाते, गपचूप बसलेलं बरं ना. पण हे नेहमी लक्षात ठेवलं की परमेश्वराचं स्मरण ज्यावेळेला आपण करतो त्याच वेळेला आपला हा प्रवास आहे हे तितकंच लक्षात आलं. म्हणून एका देहातून दुसऱ्या देहात, म्हणजे काय देह सोडून घाबरण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही कधी सोडता तुम्हाला कळत नाही, दुसऱ्या देहात तुम्ही कधी चढता हे तुम्हाला कळत नाही. मग काय चांगलं आहे ना गोष्ट. तुम्ही जन्माला तुम्हाला काय माहिती आहे कशा आलात, काय माहिती. आणि मृत्यू झालेला माणसालाही कळत नाही तर मृत्यू कसा झाला, खरं सांगायचं म्हणजे ज्यावेळेला प्रवासाला तर आपला अगदी रिझर्वेशन करतो, कुठे जायचं होतं तर ठरवतो, त्याप्रमाणे पहिले स्टेशन जवळ उभे राहतो. ट्रेनमध्ये जाताना काय करतो आपण, रिझर्वेशन करून जातो की नाही. पहिल्यांदा रिझर्वेशन काही बसते की खुश असतो, गप्पा टप्पा करतो. ट्रेन स्टेशन जवळ आलं की पहिलं स्टेशन अगोदर उभं राहून सामान पाहून त्या उतरतो. जर तुम्ही सामान गाडीत उतरलं तर घाबरतात. तसं आपल्या ह्या जीवनाच्या प्रवासाची तयारी क्षणोक्षणी केली. कधी स्टेशन आहे कधी पण उतरायला तयार झाले. असं जर केलं तर तुम्ही आनंदाने राहता येईल. पण आपल्याकडे ज्या काही परंपरा आहेत ती जन्म झाला की याचं काय सुई म्हणतात ना, आणि माणूस मृत्यू झाला की म्हणतात सुतक. सुई 12 दिवसाचं तर सुतक 13 दिवसाचं असं म्हणतात ना. आता एक लक्षात ठेवायचं, तुम्ही गाडीत बसला की तुम्हाला का वाईट काय झालं का नाही. तसं जन्माला आला तर वाईट काय झालं, सगळं आनंदी आनंद असतो. पण ही परमेश्वराची कलाकृती आहे. तुम्ही जन्माला येतं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे काय. 9 महिने बाळ पोटात असणं, तर 9 महिने तिथे वाढ होणं, आणि त्याच्यातून वाढ होताना परत ते पोटातून बाहेर पडताना, हा सगळ्याचा प्रकार बघितला तुम्ही की लहान मुलं जन्माला येतं म्हणजे, आणि तुम्ही सगळे तसे जन्माला आलेले आहेत. तुम्हाला कोणाला जरी माहीत नसलं तरी की आपण सगळे असे जन्माला येतो. म्हणजे एवढ्या दिव्यत्वातून जन्माला येतो. आणि ह्या दिव्यत्वातून जन्माला आल्यानंतर जन्मामध्ये सुई पाळण्याचं काय करत, तिथे परमेश्वराची कृपाच केली पाहिजे. कारण परमेश्वर म्हणजे नेमकं कळत नाही म्हणून बोललं झालं. सुई सुतक म्हणे दिवा लावत नाही, देवळात जात नाही. अरे परमेश्वर जर सर्वत्र आहे मग तुम्ही त्याच्यापासून लांब कुठे जाणार. तुम्ही त्याला शिवाकी शिव नका, तो तुम्हाला शिवलेला असतो. तुम्ही आंघोळ करा की नका आंघोळ करू, कारण हे अनंत स्वरूप, अनंत स्वरूपाचं आपण आहोत. जसं बर्फ आणि पाणी. बर्फ तुम्ही पाण्यात टाकलं तर बर्फाच्या बाजूला काय असतं, पाणी, आणि बर्फाच्या आत काय असतं, पाणी. या बर्फाने पाण्याला शिवलं की नाही शिवलं फरक काय पडतो. तसं
लहान मूल म्हणा किंवा तुम्ही माणसं म्हणा, ही जी जन्माला येतात ती काय तर परमेश्वरातून जन्माला येतात, जे दिव्यत्वातून जन्माला येतात. मग दिव्यत्वातून जन्माला आल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे? परमेश्वराचं कृतज्ञतेने स्मरण केलं पाहिजे. परमेश्वराची जी कृपा असते ती माणूस जन्माला तो काही माणसाचं काही कर्तृत्व काहीच नसतं. सगळं जे असतं ते परमेश्वराचं सगळं तिथे दिव्यत्व आहे. म्हणजे कोणताही प्राणी मात्र जन्माला, म्हणजे नुसता माणूस कशाला, तुम्ही बघा, तुम्ही वाघ असो सिंह असो, आता वाघ वगैरे तुम्ही घाबरता, पण ते पिल्लाच्या वाघिणीच्या तोंडात पिंडात कसे घालतात नाही, त्या पिल्लाने वाघिणीची भीती, तुम्हाला भीती फक्त वेगळा भाग. पण हे इतकं दिव्यत्व आहे, त्या दिव्यत्वाच्या ठिकाणी तुम्ही आता बऱ्याच वेळा बघा काही लोक दाढी करत नाही, सुईला काय दाढी करतात, दाढी करण्याचा सुईचा काय संबंध, ते दिवा लावत नाही. तुम्ही दिवा लावला पाहिजे, परमेश्वर कृतज्ञ स्मरण केलं पाहिजे. परमेश्वर कसं आहे? अनंत स्वरूप. परमेश्वर फक्त एकांकी नाहीये, नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर म्हटलं की तो कसा आहे? अनंत स्वरूप. आणि अनंत स्वरूपात हे सगळं ब्रह्मांड आहे, ते अनंत स्वरूपात सगळे प्राणी मात्र आहेत, त्या अनंत स्वरूपात सर्व वनस्पती आहेत, त्या अनंत स्वरूपात आपण आहोत. पण त्याच्याकडून तुम्ही वेगळे कुठे जाणार? त्यामुळे जन्माची सुरुवात आपण शिवाशिवीने करतो, जन्मभर शिवाशिवी करत बसतो आणि मेल्यानंतर पण शिवाशिव होते. याला काही माणसाला कळत नाही, हा गोंधळ झाला. म्हणजे शिवाशिव करणं किंवा सोहळं पाळणं, या सगळ्याच गोष्टी दिव्य आहेत, हे जे तुमच्या लक्षात यायला लागतं. तर जन्माची जी सुरुवात आहे म्हणजे आपण देहाच्या गाडीत बसतो. आता आपण म्हणजे कोण? हा प्रश्न तुला. आपण म्हणजे तुम्ही या शरीरातून जाणणारी जी शक्ती आहे, त्याला म्हणतात जाणीव शक्ती. ती जाणता, पाहता, बोलता, ऐकता. आणि मग कोण बोलतो म्हणाल? मी बोलतो म्हणतात. कोण फक्त मी बघतो म्हणतात, कोण ऐकतं? मी ऐकतो म्हणतात. आता मी म्हणणारी जी जाणीव आहे तो प्रवास आहे. नेहमी लक्षात येईल, प्रवास कसा चाललाय मानवी जीवन म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या ठिकाणी मी 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 चाललेलं आहे ना, हे मी करणारं कोण आहे? ती जाणीव आहे. आणि ही जाणीव देहाच्या गाडीत बसते, देह तीच निर्माण करते, तिच्याकडनं निर्माण झालेलं आहे. आणि जाणीव म्हणजे काय? ही जाणीव तरी काय आहे? जाणीव म्हणजे जसं समुद्राचं पाणी आणि समुद्रावर उपमानाची ती लाट आहे. लाट आणि समुद्र फरक काय आहे? समुद्र थांग आहे, त्याच्यावरती उमटणारी लाट आहे. अशा किती लाटा निर्माण होतात समुद्रामध्ये? असंख्य. काही काळ असतात, किती काळ असतात, लयाला जातात, परत निर्माण होतात, परत जातात, काही काळ असतात. तसं अनंत स्वरूप परमेश्वरातून ह्या जाणीव म्हणणाऱ्या छोट्या छोट्या जाणीव म्हणजे लाट आहेत. तुम्ही आम्ही कोण आहोत? त्या परमेश्वराच्या लाट आहेत अनंत स्वरूपाची. आणि ही लाट नेहमी कशाशी संबंधित असते? समुद्राशी. समुद्राशिवाय वेगळी काय लाट असू शकत नाही. तसे आपण परमेश्वराशिवाय वेगळे होऊ शकत नाही. आपण इतके परमेश्वराशी एका बाजूने बांधले गेले, त्याच्याशिवाय आपलं जीवनच नाही. परमेश्वरला बाजूला केलं तर तुमचं जीवन काही होणार नाही, लक्षात ठेवा. मग त्याच्याबद्दल पासून शिवाशिव वगैरे हा प्रकार काही हे नाही. म्हणून जीवनाचा जो प्रवास सुरू झाला, जन्माला आला त्यावेळेला काय झालं? प्रवास सुरू झाला. आता या प्रवासामध्ये आपण नेमके कोण आहोत आपण ओळख विसरतो. पण नेहमी लक्षात ठेवायचं, तुमच्या ठिकाणी जो मी आहे तो प्रवासी. मी कोण म्हणतं तर तुझ्या ठिकाणी तुमच्याकडे जाणीव तर दुसऱ्या शब्दात मन म्हणतात. ते मन म्हणजे मी. जे मी आहे ते मी काय म्हणते? अमुक नावाचा, अमुक जातीचा, अमुक नावाचा, असं काय आहे का नाही? तर तुम्ही परमेश्वराचे आहात, हे नेहमी लक्षात ठेवता. आपण कोणाचे? नवऱ्याचे, बायकोचे, भावाचे, बहिणीचे, कोणाचे नाही. तुम्ही पहिले कोणाचे? परमेश्वराचे आहात, हे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे. आपण देवाचे आहोत हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही देवासारखे वागाल. तेव्हा आम्ही मालवणचे, मग मालवणसारखे बोलता. पण आम्ही साताऱ्याचे, आम्ही कोल्हापूरचे, असे करतात की नाही? पण खरे तुम्ही कोणाचे? देवाचे. आपण देवाचे आहोत हे स्मरण म्हणजे देवाचं पूजन. खरं सांगायचं म्हणजे लाट जोपर्यंत समुद्रात असते तोपर्यंत लाट असते. आता पावसाळ्यात वळीच्या किनाऱ्याला गेला तर चौपाटीवर मोठमोठ्या लाटा गावामध्ये रस्त्यावर येतात. रस्त्यावर आला तर रस्त्याच्या पाण्याला काय म्हणतात? पाणी. तिला काय लाट म्हणत नाही. ती पूर्वी लाट होते, समुद्रात वेगळी झाली की
पाणी, म्हणजे ती कुठे जाते परत गटारात, गटारात पुढे कुठे जाते समुद्रात. जरी तिला किंमत जात नाही, म्हणून तुम्ही देवाचे म्हणून राहता तर तुमची किंमत वाढते. तुम्ही अमक्याचे तमक्याचे म्हणजे तुमची किंमत तुम्हीच कमी करून घेता. तुम्हाला किंमत कमी करायची वाढवायची तुम्ही ठरवायची. म्हणून आपला प्रवास म्हणजे देवाची जाणीव आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये पण त्यांनी सांगितलं, तू मन हे मीची करी. मीची करी म्हणजे काय, त्याचं जो मन आहे ते अमक तमक्याचा असा तू मीची करी. मीची करी म्हणजे त्या अनंत स्वरूपाची, त्या देवाची आहेस हे लक्षात ठेव. तू मन हे मीची करी, माझे भजन करी. तिथे परमेश्वराच्या अंगाने सतत तुमच्याकडे प्रेमभाव असला पाहिजे. देवाच्या अंगाने जितका प्रेमभाव असेल तितके तुम्ही देवाचे. आता तुम्हाला बघा, तुम्ही आईचे वडिलांचे वगैरे तुमच्याकडे काय असतं, प्रेमभाव असतो. त्यांचे जेव्हा तुम्ही नाती असतात त्यांच्याशी तुमचा प्रेमभाव असतो, त्यांची नाती ठेवा असं नाही. पण पहिलं नातं कोणाशी तुमचं, परमेश्वराशी, देवाशी. हे पहिलं लक्षात. म्हणून तू मन आहे मीची करी, माझे भजनी प्रेम करी, सर्वत्र नमस्कारी मज येतात. मग काय करायचं, सगळ्यांना नमस्कार करायचा. काय नमस्कार करायचा, तेव्हा तूच नाही. सगळीकडे तू सगळ्या लाटात आहेत ना, तर तू एकटीच लाट नाहीये. सगळ्या लाटा कोणाच्या आहे, परमेश्वराच्या आहेत. म्हणून तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकात. म्हणजे तुम्हाला सगळीकडे बघताना तुम्ही काय बघायचं, हे सगळ्या ज्या आहेत ना त्या जाणीव आहेत. जाणीव, मी 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 म्हणणारे सगळे कोण आहे, जाणीव. आता बघा, आता तुमच्या ठिकाणी तुम्ही डोळ्यातून पाहतात, कोण बघतं म्हणता, मी बघतो. कानातून ऐकता, कोण बघतं म्हणता, मी ऐकतो. हाताने काम करता, कोण करतं, मी करतो. मग हात काम करता म्हणतात का तुम्ही, नाही. कोण काम करतं, मी करतो. डोळे बघतात का म्हणतात, नाही, मी बघतो. म्हणजे ही जी मी म्हणून जी जाणीव आहे ती डोळ्यातून बघते, मी बघते म्हणते. कानातून ऐकते, मी ऐकते म्हणते. हाताने काम करते, मी हे करते म्हणते. ही जी जाणीव आहे ही मुळात जाणीव कोणाची, देवाची. मग तो परमेश्वरच ह्या जाणीवेतून म्हणतो मी करतो, त्या जाणीवेतून म्हणतो मी करतो, त्या जाणीवेतून म्हणतो मी करतो. कळलं तुम्हाला. म्हणजे सगळे जे मी 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 म्हणतात ते कोण आहेत, ते देवाचेच, परमेश्वराचे आहेत. म्हणून ह्या सर्वांकडे पाहता तुम्हाला नमस्कार कोणाला करायचा, परमेश्वरालाच. तुम्ही प्रत्येकाला म्हटलं, मनातल्या मनात नमस्कार करायला शिकलं पाहिजे. समोर दिसला की देवा तूच आहेस म्हणायचं. मनातल्या मनात नमस्कार करा. हातात असं केलं तरी हरकत नाही, मनातल्या मनात केलं पाहिजे असं नाही. कोणाही माणसाला तुम्ही नमस्कार केलात की तुम्हाला त्याचा चांगला परिणाम मिळतोच. म्हणून जीवन जगत असताना हे सगळं जीवन कसं चाललंय, निसर्ग नियमाप्रमाणे चाललंय. हे नेहमी लक्षात ठेवा. आपलं जीवन सगळं चाललेलं आहे, म्हणजे हा जो आपला प्रवास आहे तो कसा आहे, निसर्ग नियमाप्रमाणे चाललेला आहे. वाटते तसा नाही चाललेला. म्हणून ते नियम तुम्हाला सांभाळता आले पाहिजे. म्हणून ज्या परमेश्वरातून तुम्ही निर्माण झालेला आहात ती शक्ती तुमच्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. मग तुमचं काय काम आहे, तुम्ही नियमाप्रमाणे वागा. तुमची निर्मिती झाली तर निर्मितीचे नियम समजा. निर्मितीचे नियम म्हणजे काय, तुम्हाला आनंद झाला, उड्या मारता की नाही, टाळ्या वाजवल्या उड्या मार, बरोबर आहे. एखादा आनंद झाला, 5व्या माळा उडी मारली आनंदाने, काय होईल, त्याचा परत दुसरा प्रवास सुरू होईल. आता हा नियम आहे, बाबा तू उडी मारली तर इथल्या इथेच उडी मार, 5व्या माळा उडी मारू नकोस. 5व्या माळा उडी मारली तर नियम तुटला. म्हणून ज्या वेळेला देहातून प्रवास सुरू झाला त्यावेळेला सगळे नियम लागू पडले तुम्हाला. तुम्ही बघा, क्रिकेटचा खेळ खेळतात नाही, तर क्रिकेटची 11 जणांची टीम आहे, त्यांच्यासाठी नियम आहेत नाही क्रिकेटचे. मग त्यांनी 6 बॉलच टाकला, तो नाही मी सचिन तेंडुलकरचा भाऊ आहे, मी 10 बॉल टाकेन, नाही चालणार, तू 6 बॉल 6 बॉल. असं का होतं, नियम आहे. मग तो नियम म्हटल्यानंतर त्या नियमाने जसं खेळ खेळतो की नियमात, तसं जीवन आपण खेळायला पाहिजे. आनंदाने खेळता येतं ते कसं, नियमात बसून. हे सगळे नियम तुम्हाला जर पाळता आले तर तुम्ही आनंदाने सुखाने तुमचा प्रवास चालू करू शकता, किंवा तुमचा प्रवास चालू राहतो आनंदाने. म्हणून हा प्रवास आनंदाने करता आला पाहिजे. की हा प्रवास आहे हे सतत लक्षात ठेवा. तुम्ही परमनंट इथे राहायला आलेले नाही, म्हणजे परमनंट आहात तुम्ही तसे परमेश्वराचे म्हणून परमनंट, पण देहामधून प्रवास करताना टेम्पररी. थोडे दिवस ह्या गाडीतून नंतर पण दुसरी गाडी तुमच्यासाठी तयार. ही गाडी सोडली की दुसरी गाडी पकडायची आहे तुम्हाला. तुम्ही नाही म्हटलं तरी पकडणार, किंवा नाही जायचं तरी चालणार नाही. तुम्ही त्या नियम आहे, तुम्ही त्या दुसऱ्या गाडीतून जावंच लागेल. आता ते कसं आहे, त्याच्या मागचे काही नियम आहेत. तुमचं कर्म, तुमच्या वासना, तुमच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धा, तुम्ही मिळवलेलं ज्ञान, ह्या सर्वातून तुम्हाला पुढची गाडी मिळत असते.
म्हणजे प्रत्येक गाडी मिळवायचं पण सगळं त्याच्या मागचं जे कारण आहे हे तुमचं कर्मच असतं. म्हणून आपलं कर्म निसर्ग नियमाप्रमाणे झालं पाहिजे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. पण निसर्ग नियमाच्या विरुद्धात चुकून जरी वागलात तरी तुम्हाला शिक्षाही मिळतेच, की तुम्हाला त्रास हा होतोच, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणाल किती, तुम्ही म्हणाल असं आहे मी तसं आहे, आणि नियम तोडायला लागला की नियमाचा तुटला की फटका हा मिळतोच. इकडून नाही तर तिकडून कुठून तरी फटका मिळतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून ही सगळ्या माणसांकडे पाहताना काय पाहणार, तुम्ही सगळे कोणाचे आहेत, परमेश्वराचे, देवाचे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही देवाचं स्मरण झालं, देवाचं पूजन झालं, हे सतत लक्षात. म्हणजे प्रवास इतका सुंदर आहे की तो मी नियमाने केला तर म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये गेला, ट्रेनचे नियम आहेत की नाही, तिकीट काढली पाहिजे, तर तिकीट जिथपर्यंत काढली तेवढ्याच वेळेस तुम्हाला तर पुढे उतरावंच लागतं ना. म्हणजे हे नियम आहेत, जसे रेल्वेचे तसे शरीराचे पण नियम आहेत. म्हणून शरीराच्या अंगाने शरीराची काळजी घेणं, शरीराला त्रास दिला तर काय त्रास कोणाला होणार, तुम्हालाच. कारण शरीराचे नियम आहे ते पाळलेच पाहिजेत. जे शरीराला जे खाऊ पिऊ घातलं पाहिजे ते घातलं पाहिजे, शरीराचं आरोग्य सांभाळलं पाहिजे, शरीराला व्यायाम दिला पाहिजे, शरीराच्या सगळ्या अवयवांच्या हालचाली झाल्या पाहिजेत. हा नियम आहे. नाही हालचाल, तुम्ही एक हात असं नुसतं म्हणा देवालाच दिला असं व्हायचं ना, काही लोक हात हलवत नाही, तो ताटच्या ताटच राहतो, मग हलत नाही तो. कळलं तुम्हाला मी काय म्हणतो. तुम्ही एखाद्याने काय म्हणता हात हलवायचा ना, मग असाच ठेवला तुम्ही 2-3 दिवस ठेवा, बघा नंतर दुमडणारच नाही हात, दुखायला लागेल. त्याच्या जे आहे ते नियमाने, कारण की ह्या सगळ्या शरीराची काळजी घेणं हा नियम आहे. तुम्ही उपास करत असाल, तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला त्रास होणार, कारण नियम आहे. तुमच्या शरीराला पचतं की नाही पचत, काय खायचं न खायचं तुम्ही ठरवा. म्हणून शरीराच्या अंगाने नियम सांभाळा, शरीराला जपा, कारण ती तुमची गाडी आहे. गाडीतून जाताना गाडी कशी पण झाली तर चालेल का, नाही, गाडी बिघडली की तिकडं प्रवास बंद. तसं हा प्रवास आनंदाने चालू करण्यासाठी ही गाडी आपली ती व्यवस्थित असली पाहिजे. आणि ती व्यवस्थित असण्यासाठी सतत मनामध्ये त्या शरीराबद्दल कृतज्ञ राहता आलं पाहिजे. खूप कृतज्ञ, म्हणजे गाडीबद्दल कृतज्ञ राहत. तुम्ही ट्रेनने गेला, ट्रेनला कधी नमस्कार केला काय, उतरला म्हणजे बरोबर तुझ्यामुळे उतरले असं म्हणायला कधी नाही म्हणत, पण तो नमस्कार केला पाहिजे कृतज्ञतेने. की कुठच्याही गाडीतून उतरला की मनातून नमस्कार, रिक्षावाल्याकडे उतरला की नमस्कार करता रिक्षावाल्याला, की 1 रुपया जास्त गेलो भांडतो आपण, असं नाही ना करा. की त्याला कृतज्ञतेने नमस्कार करणं हा प्रवास आहे. कारण या प्रवासामध्ये सगळ्या लोकांची आपल्याला मदत चालू असते. एक लक्षात, एकट्याचा प्रवास नाही, प्रत्येक माणसाची, म्हणजे माणसाची म्हणा, परिस्थितीची म्हणा, सगळे कुठं ना कुठं सतत मदत होत असते. आणि म्हणून महाराजांचा काय संदेश आहे, कोण कुठे केव्हा कधी कसा उपयोगी पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून सर्वांशी कौशल्याने सलोख्याचे संबंध जोडण्यात शहाणपणे, तिथं कौशल्य पाहिजे. सगळ्यांनी चांगले संबंध, साधी गोष्ट नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचं बोलणं वेगळं, कोण कसा बघतो, हा असा बघतो, पण तुम्हाला सगळ्यांशी चांगले संबंध जोडता आले पाहिजे. सगळे संबंध जोडायला सगळ्यात सोपा उपाय काय, देवा तूच सर्व आहे. त्याला नमस्कार केला की त्याच्यातलं दिव्य तुला कुठेतरी साथ लागते. तो किती खडूस असला तरी काय नाही, काही माणसं असतात खडूसगिरी करतात, पण मनात दिव्यत्व आहे त्याच्याकडे. म्हणून तुम्ही जेव्हा त्याच्या दिव्यत्वाच्या गाभ्याला हात घालता, नमस्कार करता, म्हणजे काय, तिथून तुम्हाला चांगला परिणाम मिळत असतो. म्हणून आपल्याही ठिकाणी दिव्यत्व आणि सर्वांच्या ठिकाणी दिव्यत्व, कारण आपण सगळे देवाचे आहोत. हे सगळं विश्वच, म्हणजे असं काय नाही फक्त तुम्ही स्पेशल असं नाही. अगदी पशु पक्षी प्राणीमात्र वनस्पती जे जे आहे, तर तुम्ही बघा एखादं झाड कोंब येतो, अगदी एखाद्या वालाला जसं मोड आला, तर मोड आला की कसं दिसतो, छान वाटतं की नाही. की एखादं कोंबडीचं पिल्लू बाहेर पडलं कसं दिसतं, सुंदर वाटतं की नाही. किती देवाचं काय रचना आहे ह्या अंगाने ज्या तुम्ही पाहता, किती कृती कशी आहे, कलाकृती किती सुंदर आहे. माणूस कसं नाही, सगळं तुम्ही एखादं झाड लावलं, बीज पेरलं आणि तो कोंब बाहेर आला, दुःख होतं, आनंद होतो, अरे काय सुंदर असं. नारळ ठेवता की ना तुम्ही भिजवून, आणि नारळाला कोंब येतो, मग काय करतो, पूजा करतो. आणि ते माणूस झालं तर शिवायचं नाही म्हणतात देवाला. हे काय, जर नारळाचा कोंब आला की तो लगेच पूजेची देवारात ठेवतात, अरे नारळाला कोंब आला म्हणून, मग गावी घेऊन नाही तर वेगळी गोष्ट. म्हणून हे जीवन आहे, हा सुंदर असा प्रवास आहे, हे पहिलं लक्षात आहे.
आणि सुंदर असा हा प्रवास असल्यामुळे तो प्रवास आपल्याला आनंदाने करायचा आहे. जितके दिवस आपण ज्यांच्याशी आपला संबंध आहे त्या प्रत्येकाशी आनंदाने आपल्याला राहता आलं पाहिजे, त्यालाही आनंद देता आला पाहिजे आणि आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. उगीच कुडबुड बिडबुड करत बसायचं नाही, मनात फुटफुट फुटफुट करत बसायचं नाही. काय करायचं, थोड्या दिवसाची आहेत म्हणायचं, जरा काय झालं मनाच्या विरुद्ध काय विचार करायचा, जाऊन ते किती दिवस आहेत काय माहिती, तितके दिवस आनंदाने राहा ना. प्रवास आहे तुमचा. मग प्रवासात तुम्ही गाडी ट्रेनने जाताना काय करता, आधी आपली जागा बिगा पकडता, आधी हे सगळं, मग सगळं ड्राईव्ह बघायला लागतं, मग हळूहळू त्याला बिस्किट द्या, आपण बिस्किट खातो, हे सगळं सुरू होतं ना. मग तिथे तेवढा प्रवास आनंदाने होतो. पण तिथे भांडत बसला तर गाडीभर भांडत झालं तुम्ही, त्या गाडी मग अख्खा प्रवास तुमचा भांडण्यात जाईल, कळणार पण नाही. पण त्याऐवजी आला रे, बसला एक बाजूला बसला, बसू दे म्हणाला, काय हरकत आहे, आनंदाने राहा. आनंदाने आपला प्रवास झाला पाहिजे. तसा आपला हा जीवनाचा प्रवास सतत आनंदाने झाला पाहिजे, हे महत्त्वाचं लक्षात. आणि एक दिवस गाडी सोडायचीच आहे हे विसरायचं नाही. सर्वात महत्त्वाचं हे, इथे माणसं दुःखी होतात. ज्या वेळेला तुम्ही गाडी सोडता तेव्हा दुसरी गाडी तुमच्यासाठी तयार आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेला देह सुटतो ना तेव्हा दुसरा देह रेडी, त्याच्यासाठी सोयच केली, त्याशिवाय ते सुटतच नाही. तुम्ही आता एक घर सोडून रस्त्यावर जाता का, तुम्हाला दुसरं घर मिळाल्याशिवाय पहिलं घर सोडता का, नाही. दुसऱ्या घराची तयारी आहे, जरी भाड्याचं घर असेल कुठचं घर, हे घर वर संपला त्याचं भाडं, तो म्हणून चला, तर तुम्हाला थांब, माझं दुसरं घर तयार झालं भाड्याने म्हणून तर मी जाईन. मग दुसरं घर मिळालं तुम्ही जाता की नाही. तसं आपलं हे जे मन आहे त्याच्यामध्ये जे अंतर्मन आहे, त्या अंतर्मनामध्ये सगळं नियोजन आहे. हा देह कधी सोडायचा हे अंतर्मन ठरवतं, म्हणजे तुम्हीच ठरवा. तो अंतर म्हणजे तुम्हीच, मी म्हणणार जे जाणीव आहे ना तीच. तिच्या आतमध्ये अंतर्मनामध्ये हे सगळी गणित आहेत. हा देह कधी सोडायचा ती ठरवते. भविष्य ज्योतिषी कोणी सांगू शकत नाही. नाही तर म्हणतात ज्योतिषी सांगतात 70 वर्षाचं आयुष्य, मग तो 70 वर्ष विचार करा, 70 वर्ष अरे बापरे जाणं म्हटलं की जातो. तसं नाही आहे. जर त्याने ठरवलं मला 100 वर्ष जगायचं, 100 वर्ष जगू शकतो, कारण त्याच्या अंतर्मनामध्ये ते कॅल्क्युलेशन आहे. बाकी कोणी बाहेरचं तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही, तुमचं अंतर्मनच तुमचं आयुष्य ठरवतं. म्हणून तुमच्या अंतर्मनात तुम्ही सतत जर चांगलं आपल्याला ठणठणीत राहायचं आहे, तुम्ही ठणठणीत राहा. मग तुम्ही कुठेतरी गेला आजारी बघितलं की तुमच्या छातीत दुखायला लागलं की तुम्ही छातीत दुखायला लागली तुमच्या. म्हणजे हे सगळं काय असतं, तुमच्या ठिकाणी अंतर्मनात तुम्ही काय ठरवता त्याप्रमाणे असतं. म्हणून कुठे गेला तर हसत हसत जा. आजारी माणसाला जरा आनंदाने बघा, तुमचा चेहरा टवटं ना, तुमचा पण चेहरा असं पडलेला असेल, तो बिचारा आणखीन घाबरेल, हा कशाला टवटं असं झाला. म्हणून त्याच्याकडे गेला की आजाराचं विचारायचं नाही, त्याला काय कसं झालं काय झालं नाही विचारायचं. काय विचारायचं, लवकर बरा हो, लवकर बरा हो, लवकर बरा हो असं म्हणायचं. नाही तुम्ही म्हणता अरे बापरे तो माणसाचं पण पोटात दुखा, तो गेला हो, हा बिचारा जायला घाबरला ना. लोक असे विचारतात, काही बोलतील ते सांगता येत नाही की हा प्रवास आहे हेच विसरतात. की एखाद्याला तुम्ही बघायला तुम्ही त्याला काय केलं पाहिजे, त्याला जीवन जगण्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, की त्याला म्हणत नाही तू लवकर बरा होणार आहेस असं सांगा. पण हे सांगत नाहीत लोक, उलटच काहीतरी सांगतात. म्हणून कधीही कुठेही गेला तरी सगळ्यांना आनंद द्यायचा आहे हे लक्षात ठेवा. दुःख द्यायला तुम्ही गेलेले नसतात, टेन्शन द्यायला गेलेले नसतात, तुम्हाला त्याला आनंद द्यायचा आहे आणि जीवन जगण्याला प्रोत्साहित करायचं आहे. असा आपला प्रवास आहे हे लक्षात ठेवा. म्हणून देह सोडतो आपण सोडतो तर सुटतो आपण, बाकीचे रडतात. पण म्हणून इतर ज्या देह सोडतात तर तुम्हालाही नेमकं काय लक्षात आलं पाहिजे, हे शास्त्र लक्षात घेतलं पाहिजे. हा जीवनाचा प्रवास आहे. आज तो गेला, उद्या मी जाणार आहे, आपणही जाणार आहोत. की तुम्ही काही परमनंट नाही आले, सगळे असेच. मग कृष्ण पण त्यालाही जावं लागलं, राम होतं त्यालाही जावं लागलं. सगळे देवदेवतांचं बघितलं त्यांच्याही ठिकाणी, पण देवदेवतांचं बघितलं म्हणजे देवदेवतांचा तो भाग वेगळा सोडतो. पण प्रत्येक जगातला एक माणूस तरी असा आहे का की अजून आहे जात नाही, असा आहे काय? असा कोणी नाही. एकदा गौतम बुद्धाकडे अशीच एक वयस्कर बाई गेलं, रडायला लागली खूप. तिचा मुलगा वारला होता. तर ती म्हणते मला एकुलता एक मुलगा होता, असं होतं तसं होतं, ती रडत होती. तर गौतम बुद्धाला सांगितलं माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करून द्या. तर गौतम बुद्ध म्हणाले तू असं कर, सगळ्या गावामध्ये जा आणि ज्या गावामध्ये घरामध्ये मृत्यू झाला नसेल तिथली चुलीतली राख घेऊन ये माझ्याकडे. कारण ते चुली होते ना पूर्वी, लाकडं जायचे. मग मी तुझ्या मुलाला जिवंत करतो म्हणा. ती बिचारी सगळ्या घरात जाऊन विचारायला येत तुमच्याकडे मृत्यू, प्रत्येक घरात मृत्यू हा झालेलाच असतो. कारण ही निसर्गाची व्यवस्था आहे हे लक्षात ठेवा. नैसर्गिक आहे, ही काही
वेडीवाकडी गोष्टच नव्हे. ह्या जीवनामध्ये, हा जीवनाचा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी मृत्यू, जन्म आणि मृत्यू हे चालूच आहे. त्यामुळे एवढं फिरून तिच्या लक्षात आलं सगळीकडे जर मृत्यू असेल, माझ्या मुलाचा मृत्यू झाला म्हणजे काय, ही सगळ्या एका बाजूने आहे. म्हणजे ती परत गौतम बुद्धाकडे आली आणि गौतम बुद्धाने तेच सांगितलं की हे सगळं जीवन असं आहे. तुम्ही मृत्यू नको म्हटलं तर मृत्यू होणं, पण मृत्यू म्हणजे काय, मृत्यू म्हणजे वाईट काहीच नाही, हे लक्षात ठेवा. जसं एक घर तुम्हाला घ्यायचं असेल तर पहिलं घर कधी सोडता तुम्ही, दुसरं घर घेतल्याशिवाय सोडत नाही. तसं दुसऱ्या देहाची व्यवस्था झाल्याशिवाय पहिला देह तुम्ही सोडत नाही. म्हणून घाबरण्यासारखं काही नाही. म्हणून कधी तुम्ही उतरणार तेही तुम्हाला कळणार नाही आणि कधी तुम्ही दुसऱ्या देहात त्या जन्माला येणार हे तुम्हाला कळणार नाही. कळलं की ही परमेश्वराची अलौकिक गोष्ट आहे की हे सतत चालू असतं. म्हणजे ह्या दृष्टीने जर तुम्ही बघायला लागाल तर मृत्यू ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि नैसर्गिक गोष्ट असल्यामुळे त्यात एक आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची काय गोष्ट, दुसरा देह मिळतो. तुम्हाला नवीन कपडे मिळाले का वाईट आहे, जुने कपडे रोज घालताय तर कोणी तुम्हाला नवीन कपडे दिले तर हे कपडे काढून नवीन कपडे घालायला का वाईट आहे, आनंद आहे. म्हणून आपले जे हे जीवनाचे अध्यक्ष म्हणजे ट्रस्टी आहेत ढगे साहेब म्हणून, त्यांची आई वारली तर त्यांच्या वडिलांनी काय केलं, पेढे वाटले. पेढे त्यांनी आपला देहदान केला. ढगे त्यांच्या आईचं देहदान दिलं, म्हणजे त्यांनी जाळलं विळलं नाही. मग काय केलं, देह त्या जे जे हॉस्पिटलला देहदान केलं लोकांना त्याच्यात अभ्यास करायला मिळावा म्हणून. आणि त्याच्या वडिलांनी पेढे पेढे का वाटले, दुसरा जन्म झाला म्हणत. तुम्हाला ते लक्षात ठेवलं पाहिजे रे. हा गेला गेला म्हणून रडता, तो गेला कुठे, तो तिकडे आला परत दुसरीकडे. तो दुसरीकडे आला हे लक्षात घेता आलं, आपण ते विसरतो आणि हे रडत बसतो. म्हणून दुःख करता कामा नाही. हा सगळा परमेश्वरी शक्तीचा एक भाग आहे. या परमेश्वराच्या राज्यामध्ये हे सगळे विश्वनिर्मिती होते, स्थितीला राहते, परत लयाला जातो. माणूस असो, पशु असो, पक्षी असो, सर्वांचं हे असंच चाललं. कारण ह्या सर्वांच्या ठिकाणी मी म्हणणारी जी जाणीव आहे ना, तिचा प्रवास आहे. म्हणून सतत लक्षात, तुम्ही कोण आहात, एक तर जाणीव. आता दुसरं काय लक्षात ठेवायचं, देवाचे आहोत आपण. देवाचे आहोत तुम्ही कधी विसरता का, तुम्ही देवाचे आहात हेच तुमची पूजन, हेच नामस्मरण. तुम्ही रामराम म्हणता, रामराम म्हणता, रामाचं राम कुठचा, धनुधारी राम म्हणता. तुकाराम महाराज काय म्हणतात, राम राम अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. राम तो कालचा सूत दशरथाचा, अनंतयुगीचा आत्माराम. मग तुम्ही सगळे कोण आहात, जाणीव म्हणजे अनंतयुगीचे आत्माराम आहात. हे लक्षात ठेवायचं. इतकं सोपं संतांनी सांगितलंय पण आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणून तुमच्या ठिकाणी हे दिव्यत्व आहे, तुम्ही सर्वजण देवाचे आहात, हे सातत्याने लक्षात आहे. म्हणून एखादा माणसाने देह सोडला तो एक परमेश्वरी त्या कृतीचा, त्या परमेश्वरी कार्याचा एक भाग आहे. आणि तो कशासाठी आहे, परत नवीन होण्यासाठी. नवीन देह मिळाला का आनंद आहे की नाही. आता जर वय झालं, हात दुखले, पाय दुखतात, आजारी पडलं, हे दुखतंय ते दुखतं, त्याच्या हिशोबात सगळं नवीनच मिळालं तुम्हाला, काय वाईट आहे, एकदम ब्रँड न्यू होतं की नाही. तुम्ही समजा एकदा फ्रीज आणला घरी, तो बिघडायला लागला, तुम्ही त्याला काय म्हणता, हा मला नको, दुसरा आणून दे. भांडता की नाही दुकानदाराबरोबर, गॅरंटीमध्ये आहे तुमच्या, देऊन टाका आम्हाला दुसरा. तो मला नाही, रिपेअर करून देतो, नाही चालणार, आम्हाला नवीन पाहिजे. तसं देहाची ज्यात कुरकुर सुरू झाली तर काय ब्रँड न्यू, एकदम ब्रँड न्यू घ्यायचा. म्हणून जिथे मृत्यू असतो त्याला ब्रँड न्यू देह मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. एकदम स्पेशल देह. की हा जो सगळा जो प्रकार आहे, ह्या प्रकार पाहिल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर काय केलं पाहिजे ह्याचा विचार करा. आपल्याला काय होतं, आपण रडतो, 10 माणसं बसतात, 15 माणसं बसतात. आता जो देह असतो ज्याचा मृत्यू झाला तो मी त्याने सोडून गेला, मग हा देह काय झाला, ह्या देहाचा पंचमहातत्वांचा देह झाला. म्हणजे देह पंचमहातत्वांचा आणि मी देवाचा, दोन फरक आहे. म्हणजे जेव्हा देह पडतो त्या पंचमहातत्वामध्ये तो विलीन झाला पाहिजे, ज्याचं त्याची वाटणी होते. 5 पार्टनर आहेत त्या देहामध्ये. कोण, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी, हे 5 पार्टनर आहेत. हे 5 पार्टनर आपली आपली प्रॉपर्टी मागून घेतात. चल बाबा झालं, संपला. आम्ही उगीच घाबरत बसतो, हे काय करायचं ते करायचं. मग कोणी म्हणतं त्याला जाळायचं का, हरकत नाही. तुम्हाला नाही पुरायचं, हरकत नाही. पण तुम्ही पुरायचं नाही, जाळायचं तर काय करा, दान द्या ना, काही हरकत नाही.
कारण तो एकदा सुटला तुम्हाला भीती वाटते, अरे बापरे आपल्याला दान द्या म्हणजे काय करणार, तुम्ही नाचता उरत नाही, तुम्हाला काय राहत नाही, तुम्ही दुसरा देह घेऊन गेलेले असता. मग त्याला जाळा पुरा किंवा कोणाला तरी दान द्या. दान दिलं तर बरं, कोणाला तरी त्याचा उपयोग होत असेल तर मेल्यानंतर उपयोग झाला ते पण पुण्य तुम्हालाच मिळेल ना. मग मेल्यानंतर पण पुण्य मिळवता येतं. म्हणून देहदान केला पाहिजे सगळ्यांनी. खरं म्हणजे आतापासून लिहून ठेवायचं देहदान. म्हणजे प्रवासाला जाणार हेच लक्षात येतं पहिलं. आता आपण मरणार हेच आपल्या लक्षात नसतं. कोणतरी गेलं की आपल्याला वाटतं अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे काय तू पण तसं जाणार बापरे कशाला म्हणतो रे. सगळ्यांना हा प्रवास आहे आणि म्हणून सगळ्यांचा जो प्रवास असल्यामुळे तिथे दुःखदायक काही नाहीये, पण वाईट वाटणार एक लक्षात ठेवा. आपलं म्हटलं की वाईट वाटतं, पण वाईट वाटलं तरी तिथे एक नेहमी लक्षात ठेवायचं, जो जातो त्याचा सुंदर प्रवास व्हायला पाहिजे. तुम्ही रडल्यामुळे त्याच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण तुमच्या भावना तुमचे विचार त्या प्रवासाला जाणाऱ्याला मध्ये अडथळे आणतात. मग तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचा प्रवास सुखाचा होऊ दे म्हणायचं. गेलाच तर सुखाने जा, का आपला आहे ना, मग सुखाने जा ना. आणखीन चांगलं त्याला देव मिळू दे, सगळं ऐश्वर्य मिळू दे, शांती मिळू दे, हे सगळं तिथे प्रार्थना तशी झाली पाहिजे. आणि म्हणून मृत्यू झाला की तो पंचमहातत्वाचा देह आहे, तर तुम्हाला त्याची लवकरात लवकर त्याला जे करायचे ते करून घ्यायचं. म्हणजे त्याला जाळायचं आहे की पुरायचं आहे की देहदान द्यायचं. तुम्ही जितके दिवस ठेवाल तर काय होणार आहे, आपोआप त्याचे डिकम्पोजिशन सुरू होतं. तुम्ही नाही जाळलं तर काय होतं, बॉडी सडते. म्हणजे काय, पाच जण आपापली प्रॉपर्टी काढून घ्यायच्या प्रयत्नात असतात. म्हणून जास्त वेळ थांबायचं नाही. तास 2 तास काय, जेवढे जवळचे लोक आले त्यांनी सगळं करून घ्यायचं. हे नेहमी लक्षात नाही, आमचे नातेवाईक यायचे आहेत, आमचे हे यायचे. मग तुम्ही 8-8 तास थांबले, त्यामुळे काय होतं, बॉडी डिकम्पोज व्हायची भीती असते. दुसरा म्हणजे तिथे जर काही रोग असतो तो रोग फैलावण्याचा भीती असते. अशा अनेक गोष्टी असतात. पण आपला माणूस आपल्या घरात वाटतं राहू दे म्हणून ठेवता येणार नाही. एकदा त्या मी तिकडून बाजूला झाला की हे 5 पार्टनर आपसात भांडायला लागतात आपली प्रॉपर्टी घ्यायला. हे पहिलं लक्षात ठेवायचं. जोपर्यंत मी आहे तर 5 पार्टनरचं काय चालत नाही, हे नेहमी लक्षात. बघा तुम्ही आता तुम्ही खाता पिता काय असं होतं काय, शरीर उलट चांगलं, पण एकदा तो मी बाजूला झाला ते बॉडी वास येतो, हे होतं ते होतं, असं जे सांगतो ना आपण, ते डिकम्पोजिशनचा प्रकार आहे. म्हणून हे सगळं त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रवास माहिती पाळायचं असेल ना तर जवळच्या मॉर्च्युरीकडे जाऊन या. मग लक्षात येईल कशी बॉड्या पडलेल्या असतात तिथे. मग लक्षात, मग आपण अहंकारी होणार नाही. तिथे जर तुम्ही बघितलं अरे बापरे अशी परिस्थिती असते, मग काय कशाचे भाव खायचा, रूपाचा भाव खायला नको की ताकदीचा भाव खायला नको. एकदा माणूस पडला की तो पडलेला असतो. म्हणून एक पहिलं लक्षात ठेवायचं की जे आहे ते लवकरात लवकर केलं पाहिजे. अशा बरेच लोक करतात, पण आपण उगीच काय होतं, जी माणसं जवळची असतात ते दुःखही असतात, पण त्या जवळच्या लोकांनी ते लवकरात लवकर कसं पोहोचवता येईल हे कारण जितके वेळ तिथे राहील तितकं ते दुःखी होत जातात माणसं बघून. म्हणून ती जर एकदा बाजूला झालं की संपलं, कारण एकदा तो गेला तो माणूस काही जिवंत होणार नाहीये. मग त्याचा मार्गही त्याचा सोपा व्हावा म्हणून एखादी प्रार्थनाही म्हणायला पाहिजे. म्हणून हरिपाठ आपण करतो, उपासना करतो, प्रार्थना म्हणतो, ते एवढ्यासाठीच की त्यावेळेला मन शांत राहतं. जी दुःखी जवळची कुटुंबीय माणसं असतात त्यांना शब्दाने काही गोष्टी कळत नाही, पण देवाचं स्मरण त्यांच्यावर सतत झाल्यामुळे मनाला एक शांतता. म्हणून तिथे उपासनेतनं करावा, हरिपाठ करावा, तिथे तुम्ही प्रार्थना म्हणावी. आणि हे सतत केलं पाहिजे, कारण हे सतत केल्यामुळे मन ज्याचं खचलेलं असतं, निराश झालेलं असतं दुःखाने, तो सरळ होऊ शकतो. म्हणून जोपर्यंत हे ज्ञान कळत नाही तो माणसं दुःखी होणार, हे पहिलं लक्षात. ज्याला ज्ञान कळलं की हाचा दुसरा जन्म झाला, तुम्ही शांत राहणार. वाईट वाटेल पण शांत राहा. तिसरी गोष्ट, तुम्ही गेल्यानंतर परत घरी जाऊन आंघोळ करतात ना, पण खरं सांगू तुम्ही स्मशानात जाऊन आला तरी आंघोळ करायची काय गरज नाही. हां, तुमचे काय हातपाय घाणेरडे झाले तर तुम्ही पण तिथे कसं होतं, मन निराश झालेलं असतं ना. मग मन निराश झाल्यावर तुम्ही जर थंड पाण्याची आंघोळ घुटघुट केलं ना की बरं वाटतं, किंवा गरम पाण्याची आंघोळ केली की मनाला एक परत उभार येतं. का रक्त भिसरण होतं. आंघोळ केल्यामुळे काय होतं, रक्ताचा पुरवठा जरा जोरात झाल्यामुळे जरासं मरगळलेलं असतं ना, ते बरं वाटतं. पण तुम्ही मरगळले नाहीत तर आंघोळ करायची गरज नाही. शिवाय हा प्रकार तिथे कसलाच नव्हतो. म्हणजे हे सगळं परमेश्वराचं आहे. जर देवाचं म्हटल्यानंतर अनिष्ट काहीच नाही आहे तिथे, वाईट गोष्ट कोणतीच नाही आहे, हे परत लक्षात ठेवा. मृत्यू म्हणजे बाबा वापरे काय ते वाईट झालं, काही नाही. जसा जन्म होतो तसा मृत्यू होतो. जितका जन्म सहज आहे तितका मृत्यू सहज आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून चुकीच्या गोष्टीमध्ये काही अडकू नका.
मग तुम्ही म्हणाल पिंडदान केलं पाहिजे का? तुम्हाला वाटलं तर करा, नाही वाटलं तरी काय फरक पडत नाही. का नाही फरक पडत? तुम्ही समजा इथे झोपलेले आहात, तुम्हाला आईस्क्रीम आवडतं, तुमच्या बाजूला कोणी येऊन बसला आणि तुम्हाला बाजूला ठेवलाय, तुला आईस्क्रीम ठेवला, तुम्ही झोपलाय, तुम्हाला काहीच माहीत नाही, गाढ झोपले आणि मग सांगा हे बघा आईस्क्रीम तुझ्या, हे बघा आईस्क्रीम, तुम्हाला जर खाणार, तुम्ही गाढ झोपल्यानंतर जर खाऊ शकला नाही तर देह सोडल्यानंतर कसे खाल? बघा ना, विचार करा, जर देहच गेला तो खाणार कशाने? तोंडच नाही खायला, पोट नाही भरायला, कारण देह बाजूला गेला. मग त्या मनाला काय, त्याचा देह त्याने पण दुसरा देह धारण केला, मग तुम्ही देणार कोणाला? तुमच्या मनाने दिलं आणि घेतलं. म्हणून तोही प्रकार तसा काही नसतो. आणि तिथे नेमकं मग काय करतात तिकडचे जे तुम्हाला गेले, तुम्ही पिंडदान, तर मग म्हणणार ग्रह शांती करायला पाहिजे का? तुम्ही त्यांना पैसे द्याल ना. म्हणून शेवटी प्रत्येक जण आपलं पोट पाण्याचा विषय बघतो. तुम्ही दुःखी आहेत की सुखी आहेत त्याचं त्याला पडलं नाही, माझं पोट भरतं की त्याचा विचार असतो. तुम्ही बघा, प्रत्येक जण तिथे गेला की शिवाजी पार्कला तिकडचा जो करणारा असतो पिंडदान, तो नेमकं हेच सांगणार तुम्हाला, त्याची ग्रह शांती केली पाहिजे, ह्या वेळेला गेला त्रास होईल, मग तुम्ही घाबरता, अरे बापरे कर, मग कर केला की त्याला पूजेचे पैसे मिळतात. म्हणून ह्या गोष्टीमध्ये काय, तुम्ही प्रार्थना म्हटली ही सर्वात बेस्ट पूजा, की जो प्रवासी आहे त्याचा प्रवास सुखाचा व्हावा, हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून केस काढा की नका काढू त्याच्यासाठी काही फरक नसतो. काढायचं वाटलं तर काढा, नाही काढायचं काढू नका. तिथे कसल्याही कर्मकांडाचा भाग नसतो. एवढे हजारो लोक, हजारो कशी म्हणणार, कोट्याने कोटी लोक, इतके उज्जैन, किती वर्षापासून जर बघितलं आपण, महाभारत काळापासून जर बघितलं तर किती लोक आल्याने गेले. हे आल्याने गेले, ज्यांचे नातेवाईक त्यांनी पिंडदान केलं, ज्यांचे नातेवाईक नाही काय नाही त्यांचं पिंडदान, म्हणून ते काय गेले कुठे? कुठे नाही, त्यांचा प्रवास चालूच असतो. तुम्ही जे काय करता त्याच्यात फक्त तुमची इच्छा, तुमच्या प्रार्थना ह्याचाच उपयोग होत असतो. बाकी तुम्ही जे करता ते तुमच्यासाठी असतं, त्याच्यासाठी काही नसतं. गंमत सांगतो, आमचा चुलत भाऊ गेला होता, गेला म्हणजे दुसऱ्या प्रवासाला गेला, कुठे बाहेर प्रवासाला, त्याच्या दुसरा देह धारण केला. त्याला जरा दारू प्यायची सवय होती, तर मी असे बसलो होतो तिकडे, त्यांचं पिंडदान वगैरे झालं, तो त्याचे 2-4 मित्र माझ्या बाजूला बसले. तो म्हणतो मी ना बाटली घेऊन आलो. मी ऐकत होतो, हा बाटली कशाला घेऊन आला? तो म्हणतो हा ना याचा कावळा शिवणार नाही, ह्याला दारू दिल्याशिवाय तो काय शिवणार नाही, म्हणून मी घेऊन आलो. म्हणे आपल्याकडे त्यावेळेस दारू ठेवत नाही. मग ते ब्राह्मणाने काय केलं, गेलं पूजा करतो, पिंडदान ठेवलं, हा बाजूला होता, तो कावळाने शिवून घेऊला. पण अरे तो गेला शिवून, ह्याची बाटली, तो पण बरं झालं मी पितो आता. म्हणजे आपण कल्पना करतो, कल्पना, ह्या सगळ्या कल्पना आहेत की ह्याला हे हवं तो हवं. एकदा देह पडला ना की त्याच्याबरोबर त्याचा देह म्हणजे दुसरा देह धारण केलाच म्हणून समजा, तिथे काही राहिलं नाही. तुमचा तो काका असो, मामा असो, कोणी खास असो, एकदा त्याने दुसरा प्रवास सोडला की हे सगळं नाती कोणी संपली. तुम्हाला गेल्या जन्माचं काय आठवतं का? आठवलं असतं केवढी पंचायत झाली असती. ह्या जन्मीचा नवरा, मागच्या जन्मीचा नवरा, तिच्या मागच्या जन्मीचा नवरा, काय भानगड झाले असते. नाही ते बरं आहे ना. म्हणून हे सगळं परमेश्वराचं कसं कार्य चाललंय हे बघा तुम्ही, की हे सगळं जीवन असं चाललेलं आहे. आणि हे जीवनाकडे आनंदाने बघा, हा प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये हे नको ते नको असल्या कसल्याही गोष्टीचं पडायची गरज नाही. तुमच्या मनात भीती असेल तर करा. का माहिती आहे, घाबरून तुम्ही ते करा, तुम्हाला तेच मिळणार. अंतर्मनामध्ये ज्या गोष्टी असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, असं केलं तर तसंच होतं. आता बघा आणखी एक गंमत समजत होतं. आपल्याकडे डॉक्टर R.D. पाटील आहे ना, त्यांना एका भविष्य ज्योतिषाने सांगितलं, भविष्य सांगितलं. त्यांचं काय सांगितलं, तुझं एवढ्या वर्षी लग्न होणार, एवढ्या वर्षी तुझ्या नोकरी मिळणार, एवढ्या वर्षी तुला मुलगी होणार, मुलगा होणार, काय सांगितलं. मग एवढ्या वर्षानंतर तू 60व्या वर्षी मरणार. मग त्याने बघितलं, ज्योतिषाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे काय 25-26व्या वर्षी लग्न झालं, त्याला नोकरी त्याप्रमाणे मिळाली, मुलगी झाली, अरे हे सगळं झालं, आता मी मरणार 60व्या वर्षी. तो सांगायला सुरुवात झाली त्याची, आता माझं 60 वर्षात मी मरणार. बायकोलाही दुःखी, सगळ्यांना दुःखी करायला लागला तो. नेमकं त्या महाराजांकडे त्यावेळेला प्रवचन होते, तर महाराजांना पटकन कोणतरी बोलला, महाराज हे म्हणतात ना 60व्या वर्षी मरणार. तर त्याला तुला कोणी सांगितलं रे? महाराज त्याला विचारतो, म्हणून भविष्य असं झालंय म्हणून सांगणार, तू मरत नाही, जा आता किती वर्ष, अजून मेलेले नाहीत ते, जिवंत आहेत. मनामध्ये जर धरलं ना तर मरणार, मनामध्ये धरायचं नाही. म्हणून मनामध्ये रोगाचं चिंतन नको, आरोग्याचं चिंतन पाहिजे.
सुदृढ सशक्त शरीराचं चिंतन करा, तुम्हाला ते प्राप्त होतं. तुमच्या मनामध्ये तुम्ही चिंतन करताना काहीतरी चुकीचं, ते तुम्हाला दुःख देतं. म्हणून मृत्यू 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 म्हणजे काय, तुमचं अंतर्मनच ठरवतं. तुमच्या अंतर्मन त्याने जर सांगितलं असं मी जाणार जाणार, खरोखर गेले असते. पण आज आहे म्हणजे त्यांच्या बायकोमुलांचं नशीब चांगलं आहे. का मग नशीब चांगलं, अजूनही त्रास देतील का न देतील असं. अशी जी गंमत आहे, जीवन म्हणजे असं गंमत आहे. तुम्ही ह्या गमतीप्रमाणे या जीवनाकडे बघायला लागला तर उगीच भांडण तंटा करण्यात पडणार नाही, आनंदाने राहायचं. प्रवास आहे हो, किती दिवस राहणार माहीत नाही. असं नेहमी जर भांडण बिंडण करायचं, राग बीग आला तर काय मनात विचारलं किती दिवस राहणार, मग लगेच थंड होणार. आलं लक्षात. म्हणून 12व 13व ह्याच्यात काही अर्थ नाही. अर्थ कशात आहे, आनंदाने राहण्यात अर्थ आहे. सगळ्यांना आनंद द्या आणि तुम्ही आनंदित राहा, हा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवला. म्हणून जीवनाचा आपला हा प्रवास आनंदाने करायचा आहे. आपण प्रवासाला जातो, पिकनिकला जातो, गाणी म्हणतो, गोष्टी करतो, जोक करतो, सगळं करत का हसत खेळत जातो की नाही, की तिथे भांडत बसतो नाही. कारण एक दिवसाची पिकनिक असते, त्याला मजा मारूया निघूया. तसं हे आयुष्य आपलं म्हणजे हा जीवनाचा प्रवास आहे. म्हणून या प्रवासात उगीच काहीतरी कर्मकांडात पडायचं नाही. हरिपाठ करा, प्रार्थना म्हणा, त्याचं भलं उदे म्हणा. भलं कसं म्हणा, आता मी सांगतो, नवीन प्रकार सांगतो. म्हणजे तुझं भलं उदे असं नाही म्हणा, तुझं खूप 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 भलं होते म्हणा. मनापासून म्हणायला पाहिजे आतून, म्हणजे समोरच्याला पण बरं होतं. बरोबर म्हणा, ते भलं होते म्हटलं की मिळमिळीत वाटतं ना. शिवी देता कशी शिवी देता, शिवी देता म्हणजे काय देतं मला माहित नाही, पण शिवी देता अगदी आतून देता की नाही, की असं 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 कथा की नाही, राग बिग आला की. मग तसं तुझं खूप खूप भलं होते म्हणा ना आतून. सगळं तुमच्या मनाचं मोकळेपणा म्हणा, आतलं सगळं बाहेर काढा. मग कोण भेटला की मनातल्या मनात तरी म्हणा, मोठ्याने म्हणा. काय म्हणा, कसं बोलाल, खूप 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 भलं होते. नुसतं भलं होते नका म्हणा, की इतकं भलं होते त्याचं की मनापासून होऊ दे म्हणा, की तुमच्या जीवनात तुम्हाला आनंदाने राहता येतं. म्हणून हा जीवनाचा प्रवास कसा करायचा, आनंदाने. म्हणून आपण प्रवासी यात विसरायचं नाही. आणि दुसरं काय आठवायचं, आपण देवाचे आहोत. हा जन्म म्हणजे हा देह हा गाडी आहे, काही दिवस राहणार, काही दिवसानंतर जाणार. मग आपल्याबरोबर लोकांशी जरा आनंदाने राहायचं, ह्याला चिडवायचं, त्याच्यावर रागवायचं, तडफडायचं, काही करायचं कारण नाही. किती दिवसाचं आहे असंच मनातल्या मनात विचार, किती दिवस आहे, जाऊ ते चांगला राहा आणि निघा. सगळ्यांना आनंद आहे. गेल्यानंतर म्हणेल बाबा चांगला होता, गेला पण चांगला होता, त्रासने कमी दिला, एवढंच म्हणेल ना. म्हणून आनंदाने राहा, आनंदाने जागा आणि आपला प्रवास आनंदाने करा. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या